तर झाडं तोडल्यास दंडाचा निर्णय घेणारा तात्पुरता निर्णय जो आहे तो मागे घेण्याची मागणी मंत्री गणेश नाईकांनी विधानसभेत केली। मात्र या निर्णयाला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला। मंत्री विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत की नाही असा सवाल जो आहे त्यावेळेला मुनगंटीवारांनी केलेला आहे। मार्फत जनतेला सुद्धा माहिती पडली की बा या ठिकाणी हेतू झाडं तोडायला कोणाला परवानगी देण्याचा नाही, म्हणजे मुबलक नाही, जे गरजेचं आहे। परंतु अजाणतेपणे तोडल्यानंतर त्याला अतिशय पॅनिक होईल अशा प्रकारचं दंड लागू नये। आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा होऊन तज्ञ लोकांचं त्याच्यावर मत त्या ठिकाणी मागलं जाईल आणि नंतरच याच्यात पुन्हा कायदा येईल। म्हणून तात्पुरता हा इफेक्ट राहू नये म्हणून मागे घ्यासाठी परवानगी मागतोय। झाड आणि तोडायचं असेल तर ते आजही तोडता येतं, फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं, एवढाच नियम आहे। तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही। आता माझं मंत्री महोदयांना कदाचित असं असू शकेल, माझं सामान्य ज्ञान कमी पडत असेल की त्यांनी दंडाची रक्कम 50,000 पेक्षा 1,00,000 वाढवण्याचा निर्णय केला असेल तर माझी मागे घ्यायला अनुमती आहे, पण अन्यथा मागे घ्यायला अनुमती मी तरी कदापिही देणार नाही, कारण काहीच नाही आहे मागे घेण्याला। मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे विधेयक मागे घेण्याचं काय कारण आहे हे त्यांनी सुस्पष्टता सांगावी।